जनसामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी शासनाने घरकुल योजनेची सुरुवात केली, पण भ्रष्ट अधिकाऱ्यामुळे जनसामान्यापर्यंत घरकुल ही योजना पोहोचतच नाही। असाच हा प्रकार उघडकीस आलाय लोहा तालुक्यातील डोलारा ग्रामपंचायतीचा। डोलारा ग्रामपंचायतीने घरकुल लाभार्थ्यांकडूनच घरकुल मंजुरीसाठी पैसे उकळल्याचा आरोप मागल त्याला शासन द्यायला ही तयार आहे। ह्या हरामखोरांनी मला ही दिली नाही। राणीचा सेवक आहे, त्याला आम्ही रुपये 25,000 दिलेत। देवने 5 वर्ष झाले। त्यानं कुणाचं नाव सांगून पैसे त्यानं ग्रामसेवकाला, समोरच्या साहेबाला, कोणता अधिकारी लोह्याचा आहे म्हणून मोठा, त्याला पैसे द्यायसाठी त्याला पैसे। अशी सुविधा कोणतीच भेटत नाही सर। कधी कधी ग्रामसभा भरवली जात नाही, कोणता सरपंच बोलून ग्रामसभा भरवत नाही, सरपंचाच्या उपस्थितीमध्ये उपसरपंच सुद्धा म्हणजे कोणीच। डोलारा येथील घरकुल योजनेसाठी व सिंचन विहिरीसाठी गावातील सामान्य गोरगरीब लोकांकडून घरकुल मंजुरीसाठी 5,000 ते 25,000 एवढी रक्कम डोलारा गावचे ग्रामसेवक, सरपंच, रोजगार सेवक यांनी उकळल्याचा आरोप डोलारा ग्रामस्थांनी केलाय। लोहा तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरकुल लाभार्थ्यांकडून घरकुल मंजुरीसाठी पैसे उकळण्याचे प्रकार हे घडत असून ह्यावर मात्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे याकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे। डोलारा गावचे भ्रष्ट ग्रामसेवक, सरपंच आणि रोजगार सेवक व लोहा पंचायत समितीतील घरकुल विभागातील संबंधिताची तात्काळ चौकशी व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली। माझं नाव दिगंबर अंदाज जोगदळे, डोलाराचे रहिवासी असून या गावामध्ये आज मी 40 वर्ष झाले राहतो, पण आम्हाला घरकुल नाही। आणि घरकुलासाठी गावातील जे नरेगाचा सेवक आहे त्याचं नाव संजय गणपती वाघमारे, ग्रामपंचायतचा तो रोजगार हमीचा सेवक आहे, त्याला आम्ही रुपये 25,000 दिलेत। देवने 5 वर्ष झाले। त्यानं कुणाचं नाव सांगून पैसे त्यानं ग्रामसेवकाला, समोरच्या साहेबाला, कोणता अधिकारी लोह्याचा आहे म्हणून मोठा, त्याला पैसे द्यायसाठी त्यानं पैसे घेतलेत माझ्याकडनं। आणि घरकुल मंजूर झाले म्हणून आम्ही घराचं बांधकाम चालू केलंय। बिल पडते म्हणले काल 5,000 नेलेत। आणि आता काय म्हणतो पैसे ते मागा गेलं तर मारा करा अंगावर येते। काल मारामारी झाली इथं। संजय गणपती वाघमारे, रोजगार सेवक मारायला अंगावर येते, कशाचे पैसे काय आहे म्हणून धमकी देतो। आज काल एक सभा झाली होती, तर विचारलेलं नाही म्हणतो। आता त्याच्यासाठी मला ते तहसीलदारावर एक अर्ज दिलोय, ते आहे तुमच्याकडे, ते साहेबांनी थोडं बघून आमचं हे करावे। मी रहिवासी आहे, शेतकरी। नेमका काय प्रश्न आहे तुमचा ग्रामसेवकाबद्दल आणि सरपंचाबद्दल इथल्या? मी सांगतो आमच्या गावचा कारभार। सरपंच ही फक्त नावाला महिला असल्यामुळे सरपंच आहे। बाईचं नाव काय? विमलबाई श्यामगिरी सिंग गिरी। त्यांचे पुरे कारभार त्यांचा मुलगा नारायण श्यामगिरी गिरी, आणि ते हे सुद्धा आहे सेवक सुद्धा ग्रामपंचायतचा। ते असल्यामुळे दोन्ही सुद्धा तो मुलगाच बघतो। आणि मी सांगतो माझं स्वतः मी या गावचा रहिवासी आहे, माझी जमीन आहे। आज 15,000 रुपये घेऊन प्रत्येकाच्या हिरी मंजूर, ज्याला हिर खणणार नाही त्याच्या सुद्धा हिरी मंजूर केल्या। आणि मला विहीर खंदायची होती, मला शेतीला मला पाणी पाहिजे होतं, मला हिर खंदायची होती। मला त्या हरामखोरानं मला हिर ठराव दिला नाही। श्यामगिरी, नारायण श्यामगिरी गिरी, जे सरपंचाचा मुलगा, जे पूर्ण काम गावचा कारभार, गावचाच नव्हे तर अजून बरेच कारभार तो स्वतः बघतो। मी सरपंच आहे स्वतः म्हणून। आणि मला त्या हरामखोरानं सगळ्यांना मिळून मला जाणून बुजून मला ठराव दिला नाही। ऐन टाइमला मी स्वतः माझ्या इचारा गावात लिहिला, मी स्वतः माझ्या पैशानं 7 लाख रुपये आज शासन मागल त्याला ही द्यायला तयार आहे। मागल त्याला शासन द्यायला ही तयार आहे। ह्या हरामखोरांनी मला ही दिली नाही। मी लोकांची शांत व्हा। तुमचे अश्रू, तुमच्या डोळ्यात येणारे हे दुःख अश्रू महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, या देशाचा कृषी मंत्री, राज्याचा कृषी मंत्री निश्चित बघल्याशिवाय राहणार नाही। निश्चितच ही बातमी आम्ही पर्यंत नेऊ। तुम्ही शांत व्हा आणि शांत सांगा की इथला आणखी काय भ्रष्टाचार आहे। भ्रष्टाचार सगळंच आहे, रोजगार हमी मधला भ्रष्टाचार आहे। हे पहा व्हिडिओ, जवळपास 20,000 झाडं असेल, जाग्यावर वाळून गेले, त्याला कोणी पाणी टाकलं नाही, आणि त्याचे पुरे बिले निघाले। तर मी हे असले प्रश्न उपस्थित केले। गावात पाणी आले, हे पाईपलाईन आणली 20 लाख रुपयाची, 22 लाख रुपयाची पाईपलाईन आणली, 2 विहिरी आहेत। एका तरी नळाला 1 घंटा पाणी आले का विचारा तुम्ही? एक पाणी आलं नाही। 2 लाख रुपयाची पाईपलाईन वरून मठा मंदिरापासून खाली आणली, त्याला सुद्धा एक मिनिट पाणी आलं नाही।
कुठंच काही पाणी आलं नाही असले मी प्रश्न एखादी वेळेस इथं उपस्थित केला आणि हे इथं हे बघा हे केलेलं आहे पाणी फिल्टरच बसले मी बा असं हे म्हणतल्यामुळं मला त्यानं ठराव दिला नाही. 15,000 रुपये प्रत्येकाकडून घेतले. कोणी इथं कसं आहे म्हणू शकणार कोणी हा मात्र त्याचे मला स्वतःला पाणी त्यांनी दिलं. ग्रामपंचायत डोलारा अंतर्गत असणाऱ्या गावचे तुम्ही रहिवासी आहात. आपलं नाव सांगा आणि आपल्या काय समस्या ग्रामपंचायत बाबत आहेत ते तुम्ही महाराष्ट्राला कळू द्या. नमस्कार, माझं नाव मारुती दिगंबर पवळे. मी डोलारा येथील रहिवासी आहे. ग्रामपंचायतमध्ये अनेक वर्षापासून आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतचा ऑपरेटर नाही. ग्रामसेवकाला तशी काही समस्या अनेक नागरिकांना जन्म प्रमाणपत्र काढायची आवश्यकता असते आणि मृत्यू प्रमाणपत्र आवश्यकता असते, परंतु ग्रामसेवक तो काटकळंब्याला पाठवतो. काटकळंब्याला, कारण की तिथे का आहे ते ग्रामसेवकालाच माहीत. दुसरा मुद्दा, ग्रामपंचायतीमध्ये पाणी फिल्टरचे आपण बघू शकता सर, पाणी फिल्टरची व्यवस्था आपण गावामध्ये एक सोडून आमच्या गावामध्ये पाणी पुरवठ्यासाठी 2 विहिरी आहेत, परंतु दोन्ही विहिरीला अशुद्ध पाणी आहे. आपण स्वतः जाऊन स्वतः चौकशी करू शकता. गावामध्ये आज 3 वर्ष झाल्यापासून गावात फिल्टर पाणी व्यवस्था करण्यासाठी गावापासून नावाला देखरूपीसाठी रंगवटीसाठी पाणी पुरवठ्यासाठी फिल्टर मशीन आणून ठेवलेले आहे, परंतु एकाही गावातल्या नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा भेटत नाही. आपण गावामध्ये येताना आपलं पाण्यानं स्वागत झाले असेल, नाली पाणी व्यवस्थापन नाही, कोणतीच नालीचं दुरुस्तीकरण नाही. 15 यांनी कुठे नाली दुरुस्ती केली हे त्यांनाच ग्रामपंचायतलाच माहित. आपल्याला येताना पाणी व्यवस्थापनेचं कुठंच काही दिसत नाही. येताना गाव रोडवरून येताना तुमचं पाण्यानं स्वागत झालेलं असेल. कोणत्याच पवळे साहेब, हा तुम्ही जे हे कथन करताय गावाची व्यथा, गावाचं दुःख, एक तरुण कार्यकर्ता, उद्या ह्या गावाचा भावी आधारस्तंभ म्हणून ग्रामसेवक तुमच्याकडे पाहतात, पण या गावामध्ये ग्रामपंचायत म्हणले की लोकशाही आली. लोकशाही आली म्हणले का लोकशाहीचे काही नियम घालून दिले. त्याच्यामध्ये जशी ग्रामसभा आहे, ग्रामपंचायतची मासिक बैठक आहे, ग्रामपंचायतच्या सरपंचाचं कर्तव्य आहे, ग्रामसेवकाचं कर्तव्य आहे. याचं निरीक्षण केलं असता तुम्हाला यांच्याबद्दल काय वाटलं? घेतली ना सर. तुमच्या इथल्या गावातल्या प्रत्येक नागरिकांना तुम्ही विचारू शकता. ग्रामसेवक हा 26 जानेवारी रोजी उपस्थित असणं आवश्यक असतो, परंतु ग्रामसेवक हा 26 जानेवारी तो त्याचा स्वतः प्रतिनिधी म्हणून कोणता होता त्या प्रतिनिधीने आम्हाला लेटर दिलं नाही आणि उपस्थित. ग्रामसेवकाचं नाव सांगू? मधुकर मोरे हा ग्रामसेवक आहे. स्वतःला स्वयंघोषित अधिकारी सेवक आहे तो, परंतु स्वतःला एक शिव मॅडमच्या हाताखाली PA असं स्वतःला म्हणून घेणार आहे तो. ग्रामपंचायत मासिक सभा हा तुम्हाला एकाही नागरिकाला विचारा तुम्ही गावातल्या, मासिक सभा हा ग्रामपंचायतीमध्ये झालीच नाही. मासिक सभा झाली असेल तर तुम्ही जिओ टॅगिंगचे फोटो दाखवा. मासिक सभेला तुम्ही मासिक सभा घेताना मासिक ग्रामसभा घेताना तुम्हाला जिओ टॅगिंगचे फोटो आवश्यक राहणं हे कायदेशीर बंधनकारक आहे, परंतु गावातल्या कोणत्याही नागरिकाला विचारा, कोरम पूर्ण आवश्यक आहे. मासिक ग्रामसभेचा कोरम पूर्ण करणं हे सुद्धा आवश्यक आहे, परंतु ग्रामसभेला मासिक ग्रामसभा तर होतच नाही. राहिला विषय मनरेगाचा अधिनियम 13 ऑक्टोबर 2016 नुसार ग्रामपंचायतीमध्ये दक्षता समिती राहणं हे बंधनकारक आहे. ग्रामपंचायतीमध्ये दक्षता समिती नाहीच. दक्षता समिती कशा करता असते? दक्षता समिती ही रोजगार हमीच्या कामावर नियंत्रण ठेवणे, विविध योजना येणाऱ्या ते लोकांपर्यंत पोहोचणे याच्याकरता दक्षता समिती असते. दुसरा मुद्दा, मनरेगा अधिनियम 2005 नुसार गावात दर महिन्याला रोजगार दिवस पाळणं हा बंधनकारक असतो. रोजगार दिवस आमच्या गावातल्या कोणत्याही नागरिकाला विचारा, रोजगार दिवस पाळला जातो का? दर महिन्याला कोणताच रोजगार दिवस साजरा केला जात नाही आमच्या इथे. तुमच्या इथं घरकुलाचा एक प्रश्न मोठा तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये गाजतोय सध्या. पूर्ण जिल्ह्याचं लक्ष एक वाघमारे नावाच्या एका विद्यार्थ्यानं तिथे एक पत्र दिलेलं आहे आणि त्याबद्दल इथे एक पंचनामा वगैरे झालेला आहे या गावामध्ये. तर त्या घरकुलाच्या प्रश्नाबद्दल काय मत काय तुमचं आणि घरकुलाकडे कसं बघतात? पंचनामा हा तिथं जाऊन त्या घरकुलाच्या ठिकाणी जाऊन केलेला असतो, करायचा असतो, परंतु त्या दिवशी जो अधिकारी आलेला आहे ते ग्रामपंचायत देशपांडे नावाचा अधिकारी आलेला आहे, पंचायत समिती लोह्याचे विस्तार अधिकारी, तो हा ग्रामपंचायतच्या मधून बाहेर कुठेही गेला नाही. पंचनामा हा त्या जागेवर जाऊन स्वतः करायचा असतो. आपल्या माझ्या माहितीनुसार, तुमच्या माहितीनुसार पंचनामा हा त्या जागेवर जाऊन पंचनामा करायचा असतो. त्या जागेवर तिथं जमल्या, त्या जागेवर गेल्याच्या नंतर तिथं उपस्थित संख्या गावचा पोलीस पाटील राहणं आवश्यक आहे, गावातले प्रतिष्ठित नागरिक असणं आवश्यक आहे, सरपंच राहणं आवश्यक आहे
ग्रामपंचायत ग्रामसेवक राहणं आवश्यक आहे, परंतु तिथं कोणत्या जागी त्या अधिकाऱ्याने पंचनामा कसा केला हे ग्रामपंचायतला व त्या अधिकाऱ्याला किती लड्डू घेऊन पंचनामा केले हे त्याला माहिती. आणि तुमच्या या डोलारा ग्रामपंचायत समस्या काय आहेत? ग्रामसेवक असतील, सरपंच असेल, ग्रामपंचायतचा सेवक असेल, याबद्दल, या भ्रष्टाचाराबद्दल तुम्ही ग्रामपंचायतचा काय सांगा? मी संतोष सांगत शिंदे, गावातला रहिवासी, डोलारा गावचा रहिवासी. या गावामध्ये अशी सुविधा कोणतीच भेटत नाही सर. कधी कधी ग्रामसभा भरवली जात नाही, कोणता सरपंच बोलून ग्रामसभा भरवत नाही, सरपंचाच्या उपस्थितीमध्ये उपसरपंच सुद्धा म्हणजे कोणीच सेवा काम करत नाही तिथं व्यवस्थित. आणि 2005 पासून ही मनरेगा योजना चालू झाली. तर 2005 पासून इथं गावातले सर्व रहिवासी आहेत सर. सर्वांना विचारा, एकाच्यातही कुटुंबाला लाभ आहे का मनरेगा योजनेचा? आणि केंद्र सरकारने या महाराष्ट्र सरकारचीच योजना उचललेली आहे, तरी पण महाराष्ट्रातल्या काही खेडेगावामध्ये असं का होते? मनरेगा योजनेचा आज 357 रुपये भत्ता भेटते, हप्ता भेटते, रोज भेटते, तर एकाला योजना भेटत नाही, ती उपलब्ध नाही इथं गावामध्ये. तुम्ही याबद्दल काय ग्रामसेवकासोबत चर्चा, रोजगार सेवक? सर मी एक शिकणारा विद्यार्थी आहे, त्यामुळे मी गावात जास्त करून राहतच नाही. पण चौकशी केल्याच्या अंती तेच मिळणार आहे की गावात एकालाही रोजगार हमीचा याचा फायदा भेटत नाही. तुमच्या गावचे तर मस्टर भरल्या जातात, तुमच्या गावचे पैसे उचलले जातात, मग ते कोणाचे मस्टर असतात? ते सर आता गावातले सेवकच करतात सर्व काम. भ्रष्टाचार चालू आहे सगळे. कोणती योजना हे म्हणायचंय का जे लाभार्थी खरे रोजगाराला अवेलेबल आहेत किंवा त्यांना आवश्यक आहे रोजगार, अशा लोकांचं मस्टर न भरता ते इतर लोकांचं किंवा शेतकऱ्यांचं किंवा ज्याच्या नावावर जमिनी जास्त आहेत, जे सर्व्हिसवाले आहेत, असे काही आहेत का त्याच्यामध्ये? सर जे सेवक आहेत तेच स्वतःच्या घरचे फॉर्म भरतात, स्वतःच्या एकाच कुटुंबातले फॉर्म भरतात. त्याच्या घरी 10 लोक राहो, 20 लोक राहो, त्याच्याच घरचे फॉर्म भरतात आणि त्यांनाच लाभ मिळतो त्या योजनेचा. याला मान्यता ग्रामपंचायत देते? ग्रामसेवक, सरपंच हे एकत्र मिळाल्याच्या नंतर काय त्यांची वाटावाटप काय, कोणा माहिती 50-50 काय आहे ती. आणि जे योजना यायला आता घरकुल मिळणार झाले, काही जणाला घरकुल द्यायचं असेल तर यांच्याकडून पैसे वसुली करणं, कुठे पैसे वसुली करायचं, कोण्या योजनेमध्ये आहे त्यांना सांगायला हवं. आता याने सुशिक्षित नाही, याला शिकलेलं माहित नाही, याला काही माहित नाही, याला कोण देईल उचलून?